वाल्मिक कराडचा जामीन फेटाळला। वाल्मिकचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढला। कोर्टाच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं? संतोष देशमुख यांच्या हत्येला आठवडाभरापूर्वी 1 वर्ष उलटून गेलंय। अमानुष मारहाण करत संतोष देशमुख यांना संपवणारी टोळी आणि गंभीर आरोप असलेला वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। याच प्रकरणातला एक आरोपी हा अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। मात्र सध्या या प्रकरणात एक मोठी अपडेट आलेली आहे। येत्या 19 डिसेंबरला या प्रकरणातल्या आरोपींवरती दोष निश्चिती पार पडणार आहे। पण आता त्याच्या आधीच वाल्मिक कराडला कोर्टानं एक दणका दिलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलाय। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला बीड विशेष न्यायालयात सुरू आहे। याच प्रकरणात वाल्मिक कराडने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता। या जामीन अर्जावर आज 17 डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी महत्त्वाचा निकाल दिला आणि त्यामुळे वाल्मिकला मोठा दणका बसलाय। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात या आधीची सुनावणी शुक्रवारी पार पडली होती। तेव्हा वाल्मिक कराडच्या वकिलांनी आक्रमक होत युक्तिवाद केला होता। तब्बल 5.5 ते 6 तास चाललेल्या युक्तिवादात वकिलांनी वाल्मिक कराडच्या अटकेवर आणि एकूण पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर आज 17 डिसेंबरला फिर्यादींचे वकील नितीन गवारे आणि सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी कोर्टासमोर वाल्मिक विरोधात बाजू मांडली। वाल्मिक कराडवर झालेली मकोकाची कारवाई ही बरोबर असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आज कोर्टानं संपूर्ण युक्तिवाद ऐकला आणि अखेर निकाल दिला। कोर्टानं वाल्मिक कराडला या प्रकरणात जामीन देता येणार नसल्याचं स्पष्ट सांगितलंय। यावेळी कोर्टानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्याचा पर्याय सुद्धा वाल्मिकच्या वकिलांना दिल्याची माहिती आहे। मात्र त्यांनी तो मागे न घेतल्यामुळं अखेर कोर्टानंच जामीन अर्ज फेटाळलाय। त्यामुळे आता वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम हा आणखी वाढलेला आहे। या सगळ्या घडामोडींनंतर आता संपूर्ण लक्ष हे 19 डिसेंबरवर असणार आहे। कारण बीड विशेष न्यायालयात याच प्रकरणात आरोपींवर दोष निश्चिती प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे आता कोर्टात नेमकं काय घडणार, काय युक्तिवाद होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे। गेल्या वर्षभरात या प्रकरणात अनेक मोठ्या घडामोडी घडून गेल्यात। त्यानंतर आता हे प्रकरण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे सध्या सगळ्या राज्याचं लक्ष या प्रकरणावर असणार आहे। एकूणच या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।